गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. टाईम झाला आता 11:15 आणि आपण आता निघालो ओंकारेश्वर करून उज्जैनकडे. नवीन ब्लॉगची सुरुवात हर महादेव, महादेवाचं नाव. तर आजचं आपलं टार्गेट आहे उज्जैनला पोचायचं आणि आम्ही लीड करतो आहे. स्टार्टअप टेलला आहे. तर दर्शन ओंकारेश्वरचं खूप चांगलं झालं आपलं. आज सकाळी लवकर दर्शन घेतलं की जे वगैरे प्रार्थना निमित्त सगळे हात सगळं मिळून सगळे मित्रपरिवार माझ्यासोबत प्रगती करू देत आणि असाच आमचा रोड ट्रिप कंटिन्यू चालू राहू. तर हा रस्ता खूप क्लीन दिसतोय. लेन आहे मस्त, दोन्ही साईडला झाडं आहेत. मजा तर येणार आहे राईडला. आणि होप तो असाच असंच सगळा रस्ता तुम्ही बघायलाच पुढे आता सगळ्या माझ्यासोबत दोघांसाठी पुढे अजून काय काय आहे हे बघण्यात जरा हे बघणं जरा इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर आता आपलं आजचं प्लॅनिंग आहे उज्जैनला पोहोचायचं. उज्जैनला आजचं स्टे आहे. उद्या सकाळी पहाटे आपल्याला भस्म आरती घ्यायची असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आता बघू नेमकी काय काय होतं आहे, कारण सगळंच काही प्लॅनच्या अकॉर्डिंग जात नाही. काही गोष्टी असतात तर देवांच्या प्लॅनच्या हिशोबाने जाते. सगळं लाईन आपल्या मागे आहे. माझ्या मागे तुम्ही, त्याच्या मागे अक्षय, त्याच्या मागे अथर्व आणि त्याच्या मागे स्टार्ट. कुठे 200 cc कशाला घेतली? आता कसं ओव्हरटेक करतो? मगाशी आमच्या लागले तो हात करतो ना, वन डाऊन करून लगेच निघत जावं. वाट का बघत बसू, हाय त्या गिअरला उचलता. तू गेला एवढी जागा होती भाऊ पुढं. अरे आरामशीर निघाले असते लोकांच्या गाड्या. अरे दादा तिने हात केला, हा गेला 3 ते 4 सेकंद तू थांबला आणि मग गेला. दुसरं ट्रक आला माहिती का समोरनं, लय कट्टुकट बसला बा आणि त्यात आम्ही लागलो बा. त्याने हात केला ना, लगेच डाऊन करून निघत जावं. काय थोडंसं पेट्रोल जातं भाऊ, नाही तर तुम्ही चांगल्या रोडला एकदम ताणता. A few moments later. तर आता इथे आपण थांबलो आहे. पोरांना फोटोशूट करायचं आहे, त्याच्यासाठी इथे जरा थांबलो होतो. मस्त झाडे होते दोन्ही बाजूला, सागाचे झाडे आहेत मस्तपैकी. सावली आहे, जरासं सीन चांगला आहे. तर त्यासाठी आम्ही थांबलो थोडं. म्हटलं फोटो चांगले काढून घेऊया. ही सगळी गँग इथे थांबली आहे.
2 hours later. टू लेन रोड संपला आहे आणि आता 8 ते 12 लेनचा रोड असेल हा. इतका रोड आहे चांगला, स्पीड चांगला मेंटेन करता येईल. त्याच्या आधी ट्रक ट्रॅफिक बसेस करण्यात आवडत वंदे ड्रायव्हरला तर काय नियम माहिती डेंजर रन झाली तो, त्यामुळे स्लो स्मॉल त्या पट्ट्याला आताच हा रोड स्पीड पिकअप करता येईल. हे बघू आपण किती वेळात अजून पोहोचू उज्जैनला. आता 12:15 झाले. अजून जर पुढे रोड परत सिंगल लेन झाला तर मग काय फरक. आता जर असेल पूर्ण तर माझे येऊन जाईल, काही टेन्शन नाही. 70-80 इथेच पुढे ठेवू शकतो आपण. तो रोड आपण सोडला आहे तो परत धरायचा आहे. आपण महेश्वरला जाण्यासाठी मुंबई आग्रा रोड सोडून नाथ वळालो होतो. तर आता आपल्याला वळायचं. परत एकदा लागायचं मुंबई आग्रा रोड. Twenty minutes later.
later. 1 hour later. आपण आलोय आता उज्जैनला आणि रूम घेतली आहे. रूम एक नंबर आहे प्राइसच्या मानाने. असते ठीक आहे, स्वच्छ आहे, क्लीन आहे, नीट आहे. आणि हां, तुम्ही जर इथे आलं तर मी तुम्हाला पण सजेस्ट करेल की प्राइसच्या मानाने रूम खूप चांगली आहे. तर तुम्ही सुद्धा या फॅमिलीसोबत वगैरे यायचं तर येऊ शकता इथे. रूम दाखवतो तुम्हाला जरा कशी आहे. तर पसारा इग्नोर करा. रायडर्स लाईफ. इथे बसलाय अक्षय आणि इकडे बसलाय, बोल रे आयटमशी बोला. अरे यार, याला गर्लफ्रेंड पासून सुट्टी भेटत नाही, इकडे येऊन पण गर्लफ्रेंडशी बोलतोय. तर बेड एवढे मोठे आहेत की 3 जण एका बेडवर इझिली झोपू शकतात. 2 बेड काम तमाम. आपला एक मेंबर इकडे आहे आणि आज दरवाजाला काही सोय नाही येतो दाखवायला, पण आपण त्याच्याकडून बघू तो रिप्लाय देतोय का. सार्थक हाय बोल. हाय. आवाज आला किती मला माहिती नाही, पण तो हाय बोललाय. त्यांनी त्याचं रिच्युअल पूर्ण केले. तर मी पण उरकून घेतो, माझंही जरा फ्रेश होऊन घेतो. हे असं काढायचं सगळं आणि बॅग अनपॅक करतो. कॉरिडॉरला जायचंय फिरायला आणि आरती घ्यायची. दोन्ही आता जसं बाहेर पडू तसं तुम्हाला दाखवून देतो मी काय काय करतोय पुढे आपण. हा आहे आपला ब्लॉग नंबर 2 आणि दिवस नंबर आय गेस किती दिवस आहे आपला. दिवस नंबर 3, डेस्टिनेशन नंबर 2 आणि हा सार्थक आला आहे. आई ब्लॉगच्या हिरोची एंट्री झाली आहे. याचं काय झालंय मला काय पाणीच काय नाही तो. याचं काय झालंय मला माहिती नाही, पण याचा मूड ऑफ आहे असं मला वाटतंय. अरे त्याची गाडी चालू लागली. वाट गाडी चालवून वाट लागली कोणाची रे? तुझी. अरे मग पोरं बक्षोदी करताय, तू मोबाईल मध्ये बसलाय. रिपोर्ट देतोय तो रिपोर्ट. हळू निवांत. त्याचा कारण तूच आहे. त्याला इंस्टाग्रामची सवय तू कपडे घाल ना, ब्लॉग मध्ये येतोय. ना, वही ना, बरोबर ना. काय रे? काय म्हणते? म्हणलं त्याला इंस्टाग्रामची सवय तूच लावून दिलीस ना. इंस्टाग्राम बघतोयस तू? नाही रे. रील बघतो आता. रील्स कंटिन्यू रील भाई. जेवताना बी रील. इकडे पहिले दाखव. तो शॉर्ट्स बघायचा. जेवताना बी रील. रील्स बघतो. सकाळी नाश्ता करत होतो, भाऊनी फोन साईडला ठेवला, स्क्रोल मारतोय. खाल्लाय का आपण तिथे जेव्हा बसलेलो नदीच्या किनारी, स्क्रोल मारतोय. भाई रात्री झोपेत पण तू काय टाईप करत होता काय माहिती. झोपेमध्ये पण टाईप करू राहिला भाई. तुझ्या पाठीवर स्क्रोल करत होता का तू? भाऊ खासवत होता तो. मला वाटलं मला कोण खासत होतं काय. कोण जाते शॉवरला गाडी. A few inches later. आता कॉरिडॉर फिरणार आहे आणि आरती घेणार आहे. आणि इथे आल्यावर सगळे दमले होते ॲक्च्युली, पण आल्यावर फ्रेश झालो आणि सगळा थकवा एकदम निघून गेला. फ्रेश झाल्यामुळे नाही गेला, इथलं वातावरण असं झालंय ना. एंट्री जेव्हा केली, एंट्री पासून असं एकदम बढिया वाटलं डायरेक्ट. तुला काय वाटतंय रे? अरे प्रचंड आनंद झालेला आहे. अशी थकावट वगैरे एकदम निघून गेली. बोल रे काय ते? महाकालचं दर्शन झालंय आपलं आणि उत्तम दर्शन झालं. आता चाललोय कॉरिडॉर बघायला. मला पण त्याचे काही दृश्य दाखवू आम्ही, तसं आम्हाला पॉसिबल होईल तसं. फॉर एक्झाम्पल आता हा एक सिनेमॅटिक येत आहेत इन 3, 2, 1.
हाय पुकी. हाय पोकी. हाय पोपो. याचं काय Tomorrow. गुड मॉर्निंग गाईज. झालंय आपलं आता या ब्लॉगचं ते एंड करू. आम्ही उज्जैनमधून आता निघतोय. पोरं जराशे तब्येतीने ढिल्ले पडलेत आता. सगळ्यांना काही ना काही चालू झाले. अक्षयचं कुठे काय दुखतंय, सार्थकचं कुठे काय दुखतंय, माझं थोडंसं बॉडी पेन आहे. तर सगळ्यांचं असं काही ना काही चालू आहे कालच्या दगदगीमुळे. तर हे ते उपचार चालू आहे. आमचा डॉक्टर सुमित पेशंट सार्थकवर उपचार करतोय. ते नाखन दाबते म्हणून दुखते. जिथं जास्त दुखतं तो पॉइंट असं जस्ट हाताने प्रेस जरी केला ना हलका तरी दुखतं. इथं लगेच जाणवलं. इथं थोडं हे ना इथं प्रेस करू दुखतंय ना. बस तुला जेवढं प्रेशर तेवढं विश्वास इथं प्रेस कर. इथंच ना जिथं तुला नाही रे तुझा हलक्या प्रेशरनं प्रेस कर. तिथं तुला जास्त अँगल आज आपल्याला अथर्व दाखवणार आहे. हा स्किल हा एक पेशंट आहे आपल्याकडे. या साईडला बघू. आता या ब्लॉगचा पर्यंत एंड करतोय. मॉर्निंगला एंड करतोय कारण काल खूप हेक्टिक झालं सगळं. दर्शन परत काल भैरवला गेलो होतो, ते सगळं खूप फिरलं झालं. आणि काही मंदिरांमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नव्हते, त्यामुळे काही शूटिंग नाही करता आलं आपल्याला. पण प्रयत्न केलं, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं. याच्यामध्ये मोस्टली ट्रॅव्हल ब्लॉग ठेवायचा प्रयत्न करतोय मी. याला हे कट करायला लागेल कारण ट्रॅव्हल ब्लॉग पण जास्त नाही.